सुरू करा. नमस्कार, मी सौ अर्चना सुनील पंढरीकर, राहणार निलंगा. आजच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. सर्वांना मी पहिल्यांदा नमस्कार ते आणि अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाच्या सौ रेखा जेगरकर या रत्नागिरीच्या आहेत, दापोली येथील. त्या उत्तम कवयित्री आणि त्यांना अनेक असे पुरस्कार मिळालेले आहेत. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी का, हे मी त्यांना विनंती करून विचारत आहे. त्यांच्या परवानगीने मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते. हो, करायला हरकत नाही, सुरू करा. ओके, थँक्यू. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हा साहित्यिक सिद्ध लेखिका म्हणजे आपला ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून साहित्यिक सखी संवाद भाग 1 हा कार्यक्रम आजपासून सुरुवात करण्यात येत आहे. तर सिद्ध लेखिका ह्या ग्रुपच्या सौ अश्विनीताई निवर्गी, सौ अर्चनाताई नळगीरकर, उषाताई तोंडचिरकर, सुनंदा सरदार आणि अश्विनी देशमुख ह्या 5 जणी ज्या आहेत ह्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि ही संकल्पना जी त्यांनी सुरुवात केलेली आहे या संकल्पनेला खरंच मानाचा मुजरा म्हणावं लागेल. आणि हा जो उपक्रम आता सध्या सुरू केलेला आहे साहित्यिक सखी संवाद भाग 1, तर ह्या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा खूप चांगलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची पहिली जबाबदारी ही माझ्यावरती सोपवलेली आहे. आणि अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्रींच्या सानिध्यात मला सूत्रसंचलनाची जबाबदारी मिळाली, त्याबद्दल मी सुरुवातीला अश्विनी त्यांचे खूप 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 धन्यवाद देते. मी आभार तर मानणार नाही, कारण मला त्यांच्याबरोबर राहायचंय, त्यांच्याबरोबर काम करायचंय आणि त्यांच्यातलंच एक होऊन जायचंय. त्याच्यामुळं आभार मानलं की मग आभार मानणारा कुठे जातो आणि आभार जो मानतो तोही कुठे राहतो हे लक्षात येत नाही. म्हणून आभार मी मानणार नाहीये, शेवटी आभार प्रदर्शनाची जबाबदारी आहेच आहे. तर त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला ईशस्तवनानं कार्यक्रमाची सुरुवात होईल. पुण्याच्या प्रीती भालेराव ह्या ईशस्तवन सादर करतील. सुधाताई, तुमचा माईक बंद करा प्लीज. सुधाताई, माईक बंद करा. प्रीती भालेराव. प्रीती भालेराव. प्रीती भालेराव, तुमचं ईशस्तवन सुरू करा. सुरू करू. सुरू करा. हा हा. ओंकार रूपा नमस्ते नमस्ते, ओंकार रूपा नमस्ते नमस्ते, तुझा एक ओंकार तो वेदचारी, तुझा एक ओंकार तो वेदचारी, जगी सूर्य देवास ते जाडिते, ओंकार रूपा नमस्ते नमस्ते, ओंकार रूपा नमस्ते नमस्ते, तया वेद पुरुषास वंदोनी भावे, तया वेद पुरुषास वंदोनी भावे, अगम्या तुला भक्ती भावे नमावे, अगम्या तुला भक्ती भावे नमावे, इथे स्वागता संत भूमी सदैव, इथे स्वागता, इथे स्वागता, इथे स्वागता संत भूमी सदैव, तुम्हा हात जोडून पाचारिते, ओंकार रूपा नमस्ते नमस्ते, ओंकार रूपा नमस्ते नमस्ते, तुझा एक ओंकार ते वेदचारी, तुझा एक ओंकार ते वेदचारी, जगी सूर्य देवास ते जाडिते, ओंकार रूपा नमस्ते नमस्ते, ओंकार
ओंकार रूपा नमस्ते नमस्ते ओंकार रूपा ओंकार रूपा ओंकार रूपा नमस्ते नमस्ते. धन्यवाद. माईक चालू करा ताई तुमचा. खूप सुंदर गणपती स्तवन, आवाजही खूप छान. तर ह्याच्यानंतर आपण सर्वप्रथम कथाकथन घेणार आहोत आणि कथाकथन सादर करणार आहेत मुरुडच्या हेमलता घुटे. हेमलता ताई. हो, नमस्कार. हा, नमस्कार. सर्व सखींना माझा नमस्कार. कथालेखन कथाकथन मी आज करते. अश्विनीताईंनी अतिशय सुंदर व्यासपीठ सर्वांनी दिले, त्याच्याबद्दल ह्या पंचकन्यांना मी अगोदर धन्यवाद देते. माझ्या कथेचं नाव आहे दंश. असंच मार्च आणि एप्रिल महिना होता आणि मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये नेहमीच गावाकडे हुरडा खायला जाणे हे नित्य नियमाचं होतं. गावाकडे आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात गाव राहणं जरी बार्शीत शिक्षणासाठी होतं तरी गावाकडे हुरडा खायला सगळे आम्ही भावंड जात होतो. हुरडा आणि माझी जी मोठी बहीण, आम्ही 4 बहिणी, एक मोठी बहीण तिचं नाव सत्यभामा, तिला आम्ही आबू म्हणत असू. ती झाली होती 10वी झालेली होती, म्हणजे त्या काळची मॅट्रिक. तर आम्ही सगळे गावाकडेच होतो. थोडे दिवस गावाकडे राहायचं म्हणून आलो होतो, गुराळ वगैरे असल्यामुळं. आणि मग तिला अशी सवय होती, वाचनाची सवय होती, अतिशय छंद वाचनाचा. त्याच्यामुळं दुपारची वेळ झाली की तिनं वाड्यातला जुना वाड्यातल्या बायका त्या वसरीवर येऊन बसायच्या आणि आबूनं मग ज्ञानेश्वरी घेऊन वाचायची. आई पण सगळं काम झाल्यानंतर तिथं बसायची येऊन. आणि असंच मग एक दिवस ती ज्ञानेश्वरी घेऊन सगळ्यांना सांगत होती, वाचत होती. आणि त्या काळात ती शिकलेली, म्हणजे सगळ्यांना समजून सांगायची. खूप हुशार, सुंदर, लांब केस, अतिशय देखणं रूप असं बहिणीचं होतं. ती अशीच वाचत बसली होती भिंतीला टेकून आणि एकदम मग पुस्तक तिनं फेकून दिलं. आई ग, मला काहीतरी चावलंय असं म्हटली. पाठीला हात लावून पाहिला, काही दिसलं नाही. शेवटी आईच्या मनात पाल चुकली. अरे, जुना वाडा. म्हणजे वरच्या वाड्यातल्या भाभींना विचार की त्यांना उंदीर चावला होता त्यावेळेस काय केलं त्याने. तरी पण आईनं पाहिलं पाठीमाग असे 2 असे थेंब दिसले, थोडे दात लागल्यासारखे. मग त्या आमच्या आबू, तिला आम्ही आबू म्हणत असू, आबू आमची भरभर स्वतः त्या वरच्या वाड्यात गेली. वरच्या वाड्यातून त्या भाभींना बोलवलं. भाभी, तुम्हाला काय उंदीर चावला त्यावेळेस तुम्ही काय केलं? काय नाही आबू, काही घाबरू नका म्हणे, ते चुना वगैरे लावला होता, बाकी काही नाही. मग आबूच्या पाठीमागे आम्ही फिरत होतो, पण आबू मात्र स्वतःच धीट होती. गावाच्या लगतच शेती होती. सगळे भाऊ ते कामाचे सुगीचे दिवस असल्यामुळे काही जण शेतात होते, काही जण उस्मानाबादला गेलेले होते. वडील उस्मानाबादला सकाळीच विचारून गेले होते काय काय पूर्वीनं खायला आणायचं. आबूनं स्वतः सांगितलं होतं मला सफरचंद आवडतात, आणा म्हणून. आणि मग ती स्वतःच मग शेतामध्ये गेली. गावठाणी शेत होतं. पटकन, अरे शांभू शांभू इकडे ये. कारण खेड्यामध्ये त्या तेरणाच्या पुलावर जायचं आणि मग तिथून बस यायची, थांबवायची. आणि मग बस काही वेळेवर नव्हत्या. ती म्हणजे अरे ये, मला काहीतरी चावलंय, मला दवाखान्यात जायचे. मोठ्यानं ओरडून सांगितलं. आमचे 2-3 भाऊ पळत आले. मग ते बैलगाडी वगैरे झुंपेपर्यंत वेळ लागला. मग ती म्हणली चला आपल्याला पुलावर जाऊ आणि आपण गाडी एसटी वगैरे असली तर थांबू. स्वतःच भरभर गेली. मागे तिच्या आई, आम्ही लेकरं, बाकीचे सगळे गावातले लोक, सगळा ताफा मागेच होता. बैलगाडी आली पाठीमागून.
आबू गाडीत बसली. थोडस पुढं आता ढोकीला जावं लागत होतं त्यावेळेस. थोडस पुढं गेलं की बस पुढून इकडून आलेल्या दिसली उस्मानाबादहून, ढोकीकडे चालली होती. आमच्या भावाने मग ती गाडी त्या बसच्या पुढे लावली, केस सिरियस आहे म्हणून. मग त्या बसवाल्यानं गाडी थांबवली. आबू आमची गाडीत बसलीये, बाकी सगळे गावातले बसले. आणि मग ढोकीत सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सोबत होते. डॉक्टरनी पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणले इथं काही इंजेक्शन नाहीत, काही नाहीत, आणि तुम्हाला पटकन उस्मानाबादला जावं लागेल. कसं असतं, गोड फळं जेवढे असतात त्याला सुद्धा कीड लागत असते. तसा प्रकार तिथं आम्हाला इंजेक्शन वगैरे भेटलं नाही. आणि मग बस उस्मानाबादची आली. त्याच्यामध्ये सगळे हे गावाकडले लोक, सगळे भाऊ ते बसले. आणि मग उस्मानाबादला गाडी रवाना होत होती बस. तेवढ्यात तिनं तग धरलेला होता. ती आपली ह्याला त्याला बोलत होती. पण ज्यावेळेस बस थांबली त्यावेळेस आमच्या आबूला काही खाली उतरता आलं नाही. तर डॉक्टरनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण यश काही आलं नाही. डॉक्टरनी स्पष्ट सांगितलं की हा सर्पदंश झालेला आहे, सर्पाने दंश केलेला आहे. मग काय, आईच्या तर जीवात जीव नव्हता. आम्ही तर लहान लहान आलोत परत सगळेजण. असं हे सुंदर रूप देवाला आवडलं. ज्याचं होतं त्याला ते घेऊन गेला. आईला समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही पण सावरलो, कारण त्यावेळेस परीक्षा पण होती. फर्स्ट इयरची परीक्षा, इंग्लिशचा पेपर होता. आणि मग पेपर कशाचा, अश्रूंचा सडा त्या पेपरवर होता. सर म्हणले, बेटा असं रडत बसलं तर तुझ्या आबूला आवडेल का? नाही आवडणार. तू पेपर दे. तो पेपर मी दिला, चांगल्या मार्कानं पास झाले. पण हा एप्रिल येऊ लागला की त्या सर्पदंशाची आठवण होते. असा दंश कुणाच्याही जीवनात येऊ नये, कुणीही दुरावून जाऊ नये असं वाटतं. पण ईश्वराची जी सृष्टी आहे, पुनश्च चक्र फिरतं. आमचे एक बाबा आले. बाबांनी आईना समजून सांगितलं, दंडवत प्रणाम केला. बाबा म्हणे, असं दुःख करत बसायचं नाही. हे पुन्हा पुन्हा आपल्या घरी येईल, पुन्हा सुंदर रूप धारण करेल, पुन्हा तुम्हाला सगळ्या भावंडांना जवळशी वाटेल. आणि मग अशा पद्धतीनं खरंच आमच्या मोठ्या भावाला एक छानशी मुलगी झाली. आणि मग तिला आम्ही आजही आबूच म्हणतोय. म्हणजे आबू आमची आज जवळच आहे असं मला वाटतं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कथा खूपच भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी होती. आणि खरंच कुठलेही आपल्या जवळचा व्यक्ती जेव्हा आपल्यातून अचानक निघून जातो तेव्हा बसणारा जो धक्का असतो तो आपण खरंच त्यातून सावरणं जरा कठीणच असतं. हळूहळू जसा जसा काळ जातो, जशी जशी वेळ जाती तसं तसं सावरतो. पण एकदम बसलेला धक्का सहन करणं
खरंच किती अवघड असतं हे त्या जेव्हा कथा सांगत होत्या तेव्हाच आपल्या लक्षात येत होतं. त्यांना अश्रू अनावर झाले होते आणि हे अगदी साहजिक आहे की आपण ऐकताना सुद्धा आपल्याला सुद्धा अश्रू अनावर होतात. मग जी जवळची व्यक्ती आपल्या गेलेली आहे त्यांना अश्रू अनावर होणं खरंच साहजिक आहे आणि खरंच खूप हृदयस्पर्शी कथा आणि कथेचं कथानक सुंदर केलं. यानंतर आपण कविता वाचनाला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला सर्वप्रथम आपण ज्यांनी ह्या सखी संवादाची आपल्याला सुरुवात करून दिलेली आहे आणि ज्या या सगळ्या भागाच्या आयोजक आहेत, सगळ्या कर्त्या धर्त्या आहेत, त्या सर्वांच्या आपल्या लाडक्या सर्वांच्या आवडत्या सौ अश्विनीताई निवर्गी यांच्यापासूनच आपण कविता वाचनाची सुरुवात करणार आहोत. तरी त्यांनी आपली कविता वाचनाला सुरुवात करा. नमस्कार, मी अश्विनी महेश निवर्गी. माझी कविता मी घेते आहे. कवितेचं नाव आहे बंडखोरी. मनात येतं कधी कधी बंडखोरी करावी. मनात येतं कधी कधी बंडखोरी करावी. नाक्यावरती उभं राहून जोरदार शिट्टी मारावी. हाय जानू, हाय हँडसम, कचकन डोळा मारावा. संधी मिळेल तिथं हात लावून बघावा. बसमध्ये उभ्या त्याच्या अंगाला धक्का लावावा. बसमध्ये उभ्या त्याच्या अंगाला धक्का लावावा. सॉरी सर, चुकून झालं म्हणत चान्स मारून पाहावा. अश्लील बोलत बोलत पाठलाग त्याचा करावा. अश्लील बोलत बोलत पाठलाग त्याचा करावा. घरापर्यंत मागे जाऊन मग श्वास सोडावा. कळू दे त्यालाही, कळू दे त्यालाही, मुलीला नसतं फक्त शरीर. बंडखोरी करण्यासाठी ती सुद्धा आहे अधीर. घाबरून जाता तो मनाला आसुरी आनंद मिळावा. घाबरून जाता तो मनाला आसुरी आनंद मिळावा. हुंगेगिरी करायचा हक्क मुलींना का बरं नसावा. हुंगेगिरी करायचा हक्क मुलींना का बरं नसावा. धन्यवाद. बंडखोरी, खरंच बंडखोरी म्हणजे त्याचा अर्थ आपण अगदी नाव ऐकल्यावरती आपल्याला वाटलं असेल की बंडखोरी म्हणजे आता जी बंडखोरी चालू आहे ती बंडखोरी ते काय, पण त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. मुलींनी करायची बंडखोरी कशी असावी ते आपल्याला अश्विनीताईंनी हसवलं आणि त्यांच्या त्या कवितेतून आपल्याला हसू फुटलं आणि खरंच हसण्याजोगीच कविता होती आणि खूप छान शब्दात. आणि विशेष म्हणजे कविता वाचायची कशी, कविता सुंदर असणं हे सोपं आहे, पण ती कविता वाचताना ती कशी वाचायची हे अश्विनीताईंनी आता वाचल्यावरतीच कळालं की कविता कशी वाचायची. तर यानंतरच्या आपल्या दुसऱ्या स्पर्धक नाहीये, तर दुसऱ्या ज्या कविता वाचन करणाऱ्या आहेत त्या नांदेडच्या आहेत सौ सारिका लाटकर. सारिकाताई, त्या लेफ्ट झाल्यात बहुतेक हो का, पुढचं नाव घेऊ मग. पुढचं घ्या. असं वाटतंय. हो, ठीक आहे, त्या आल्या पुन्हा तर आपण त्यांना पुन्हा चान्स देऊ. आता सध्या आपल्या सगळ्यांना सिद्ध लेखिकाच्या माध्यमातून अगदी सकाळी सकाळी ज्या फुलासारख्या उमलतात, कधी फुलावरती 4 ओळी लिहितात, कधी आपल्या ज्ञानाच्या ज्या वाहून म्हणजे सगळ्यांना हसवतात आणि लेखातून सुद्धा बरेचदा चांगल्या चांगल्या असे, म्हणजे मी आता 2 महिन्यामध्ये जॉईन झालेली आहे आणि ते 2 महिन्यामध्ये त्या बऱ्याचदा शब्दातून माझ्या ओळखीच्या झालेल्या आहेत आणि रोज बघते त्यांच्या ज्ञानाची सरिता हरंगुळकर नीता, त्यांचं नाव आहे हरंगुळकर नीता, लातूरच्या आहेत ह्या. नीता हरंगुळकर.
तरी नाहीयेत काही आपण. दिसत नाहीये, पुढचं नाव घ्या. अच्छा, ओके, ठीक आहे. यानंतर आहेत मंजुषा कोरंगळेकर, औरंगाबादच्या आहेत ह्या. मंजुषा आलेल्या आहेत का? नमस्कार ताई. अच्छा, ओके. करू सुरू? हो हो, करा. ओके. नमस्कार सगळ्यांनो. महिला दिनानिमित्त महिलावर केलेली कविता मी आपल्या सर्व महिलांना समर्पित करते. कविता दशाक्षरी आहे. कवितेचं शीर्षक आहे गुंतता हृदय संसारात. घालमेल नकळे कुणाला, घालमेल नकळे कुणाला, कळकळ आतल्या जीवाची, मखमली स्त्री मनाचा गुंता, वेगळी कहाणी अस्तित्वाची. गुंतता हृदय संसारात, गुंतता हृदय संसारात, नाही कधी ती जपते सत्व, नाही कधी ती जपते सत्व, अपार कष्ट झेलुनी उभी, देई थोरा मोठ्यांना महत्व. खोल मनाचा ठाव लागेना, खोल मनाचा ठाव लागेना, चिकाटी करारी जिद्दी हट्टी, चिकाटी करारी जिद्दी हट्टी, सारे आहे मनाच्या डोहात, घेते स्वतःशीच मग कट्टी. असे जरी चंचल ललना, असे जरी चंचल ललना, कधी उदास मनकवडी, असे जरी चंचल ललना, कधी उदास मनकवडी, जपते सर्वांना जीवापाड, होऊन मग भोळी बाबडी. असे जरी चंचल ललना, जपते सर्वांना जीवापाड, घेऊन मग भोळी बाबडी. सॉरी हा, जरा थोडस डिस्टर्ब होतंय. दिले निसर्गाने वरदान, दिले निसर्गाने वरदान, सृजनशीलतेचे महान, दिले वरदान सृजनशीलतेचे महान, रूप देखणे मन मिळावू, वाटतो नेहमी अभिमान, वाटतो नेहमी अभिमान. धन्यवाद. वा, सुंदरच. म्हणजे महिला दिनानिमित्त जी कविता केलेली आहे आणि महिलांनीच महिलांचा अभिमान करावा, ही गोष्टही अभिमानास्पदच आहे. आणि खरंच महिलांची स्तुती केलीच पाहिजे आणि ती जास्त कौतुकाची आहे. आपण 4 जणी जेव्हा एकत्र येतो, गप्पांना खूप ऊत येतो, पण असं घडतं की एखादी महिला जर पुढे जात असेल तर तिला मागे खेचणाऱ्या जास्त असतात. पण एखाद्या महिलेचं कौतुक, ती जर पुढे जात असेल तर ती अजून पुढे कशी जाईल ह्याबद्दल जर प्रयत्न केले. आणि मला एक ह्याच्यामध्ये दिसलंय ह्या ग्रुपवरती की एखादी महिला जर पुढे चालली आहे, चांगलं लिहित असेल तर त्या महिलेला लाईक करतात, त्या महिलेला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. तर हा ग्रुप त्याच्यासाठीच म्हणजे कदाचित असावा. आणि ही गोष्ट मला खूप आवडली ह्या ग्रुपमध्ये की ते महिलांना मागे खेचत नाहीत, तर महिलांना पुढे जाण्यासाठी जास्त प्रयत्न करतात, महिलांना पुढे नेण्यासाठी. आणि आताच्या ज्या कवितेतनं तुम्ही जो महिलांचा अभिमान सांगितला तो खरंच स्तुत्य आहे. तर ह्या पुढचं जे आहेत त्या अपर्णा कुलकर्णी, अंबाजोगाई. अपर्णा कुलकर्णी आल्यात ताई? आल्या होत्या त्या, पण आता दिसत नाहीयेत. पुढचं नाव घ्या. 5 नावं होईपर्यंत घ्या. हो, आता ह्या 5 नावं झालेली आहेत आपली, पण ह्याच्यामध्ये सादर फक्त दोघींनीच केलेलं आहे. तर आता आपण पुढचं जे नाव आहे त्या आपल्या ह्याच्यामधल्या म्हणजे आता सध्या सिद्ध लेखिकेचं ज्यांनी हातात घेतलं आहे आणि सगळं अगदी म्हणजे त्यांचं पण लेखन मी बघितलेलं आहे आणि त्यांच्या लेखनाने मला प्रेरणा मिळत आहे. आणि बऱ्याचशा म्हणजे लिखाण मी हे त्यांच्या प्रेरणेतूनच केलेलं आहे सिद्ध लेखिका ग्रुपवरती. आणि एक विषय सुद्धा त्या देतात, तर ते विषय सुद्धा खूप छान छान असतात आणि अगदी जीवाला भिडणारे, म्हणजे आपोआपच लेखणीतनं ते लिहिल्या जातात असे ते विषय त्यांचे असतात. तर त्या सौ अर्चनाताई नळगीरकर
उदगीरच्या. सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच, त्यामुळे वेगळा असा परिचय काही देण्याची गरज नाही असं वाटतंय. फारच कौतुक चाललेलं आहे आयोजकांचं. नमस्ते, मी सौ अर्चना नळगीरकर. मी माझी कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे निवृत्ती. निवृत्ती थोडीशी बंडखोर कविता आहे, आवडेल की नाही माहित नाही, पण मला जे वाटलं ते मी लिहायचा प्रयत्न केलेला आहे. एवढं ब्रह्मांड सांभाळताना किती हा उठा ठेवा, आता तू निवृत्त का होत नाही देवा. एवढं ब्रह्मांड सांभाळताना किती हा उठा ठेवा, आता तू निवृत्त का होत नाही देवा. कुणाला घालायचे जन्माला, कुणाला जायचे घेऊन, कुणाला घालायचे जन्माला, कुणाला जायचे घेऊन, असं कसं तू आधीच ठेवतोस ठरवून. असं कसं तू आधी ठेवतोस ठरवून. येण्या जाण्याच्या रस्त्यावर तूच कशाला हवा. या येण्या जाण्याच्या रस्त्यावर तूच कशाला हवा, आता तू निवृत्त का होत नाही देवा. आता तू निवृत्त का होत नाही देवा. तुझ्या आज्ञेने पडतो पाऊस, सागर डोंगर तूच निर्मितोस. तुझ्या आज्ञेने पडतो पाऊस, सागर डोंगर तूच निर्मितोस. कधी पृथ्वी तर कधी आसमंती असते तुझी भ्रमंती. कधी पृथ्वी कधी आसमंती असते तुझी भ्रमंती. आता एवढ्या कामात तुला थोडासा आराम हवा, आता तू निवृत्त का होत नाही देवा. आता तू निवृत्त काय होत नाही. तू असून तरी उपयोग काय, तू असून तरी उपयोग काय, जिकडे तिकडे हायदोस नुसता. सुरक्षात संकटात आली आता तिला सुरक्षात संकटात आली आता तिला संरक्षण द्यावे आता. तिला वाचवायला तू येणार केव्हा, सुरक्षेला वाचवायला तू येणार केव्हा. आता तू निवृत्त का होत नाही देवा. आता तू निवृत्त का होत नाही. उघड्या डोळ्यांनी काय बघतोस मंदिरात, उघड्या डोळ्यांनी काय बघतोस मंदिरात. सर्वजण जात आहेत आपण खोल खोल अंधारात. सर्वजण जात आहेत खोल खोल अंधारात. अंधाराखाली हाती असून, अंधार खाली हाती असून दिवा. अंधार खाली हाती असून दिवा, आता तू निवृत्त का होत नाही दिवा. एवढं ब्रह्मांड सांभाळताना किती हा उठा ठेवा, आता तू निवृत्त का होत नाही देवा. आता तू निवृत्त का होत नाही देवा. धन्यवाद. खूपच सुंदर. खूप म्हणजे त्याचं वर्णन करता येणार नाही असं सुंदर म्हटलं तरी काही हरकत नाही. पण तरी पण एक प्रश्न पडतो की देव निवृत्त झाला तर आपलं काय. 2 वर्ष मंदिरं बंद होती, डोळे धगून देव निवृत्त झाल्यासारखा उभा होता. देवाने निवृत्त झालं तरी पण आपल्याकडे बघणं नाही सोडलं पाहिजे, आपल्याकडे बघितलंच पाहिजे. आपण हात जोडलेच पाहिजे आणि हात अर्चनाताईंना जोडले पाहिजेत की देवा निवृत्त हो, पण तरीही सुरक्षेची जाणीव ठेव, हे त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही खूपच सुंदर रचना केलेली आहे आणि त्यांच्या नावाप्रमाणेच त्या देवाची अर्चना करावी वाटते. तर ह्याच्यानंतर पुढच्या आहेत सौ सुधा कुमठेकर. ह्या पण उदगीरच्याच आहेत. आलेल्या आहेत ना ताई? तुमचं सुधाताई माईक तुम्ही म्यूट काढा, अनम्यूट व्हा. आलं का आता, यायले का ऐकू. हो यायला लागलं, हो यायला येते लागलं. येते. बोला. येत आहे ना. येत नमस्कार. येत येत आहे ना. हो नमस्कार. हो. मी सुधा कुमठेकर, उदगीर. साहित्य सखी मंच तर्फे मी माझी कवितेचं वाचन करत आहे. सगळ्यांच्या कविता वेगवेगळ्या आहेत, पण माझी आपली खेळाबद्दल आहे. खेळ सध्या मुलांना सुट्ट्या लागल्या तरी काही खेळायला मिळत नाही, काही नाही, घरीच बसावं लागतं. पटांगण नाहीत पूर्वीसारखी, त्याच्यामुळे मी त्याच्यावर एक कविता केलेली आहे.
खेळामध्ये असायची गंमत. पूर्वीच्या वेळेवर का खेळामध्ये असायची गंमत. सारे सवंगडी जमत जमत, सारे सवंगडी जमत जमत. फुगड्या जिम्मा हमामा, फुगड्या जिम्मा हमामा, लपंडाव आणि धिंगाणा. फुगड्या जिम्मा हमामा, लपंडाव आणि धिंगाणा. सारं आपण विसरलो ना, सारं आपण विसरलो ना. आता बाई खेळायला नाही अंगण, आता बाई खेळायला नाही अंगण. मैदानाचे नुसते स्वप्नरंजन, मैदानाचे नुसते स्वप्नरंजन. कबड्डी खो खो क्रिकेट, कबड्डी खो खो क्रिकेट यांचे पण दुरूनच दर्शन. आता कोणी खेळत नाही, यांचे पण दुरून दर्शन. आता फक्त मोबाईल गेम, आता फक्त मोबाईल गेम. अभ्यासाचे नुसतेच तोंड, आता फक्त मोबाईल गेम, अभ्यासाचे नुसतेच तोंड. मुलं तरी करणार काय, मुलं तरी करणार काय. कॉन्क्रीटचे बंगले हाय फाय, परंतु करमणुकीला काहीच नाही, परंतु करमणुकीला काहीच नाही. बिचारी हिरबोसली मुले, बिचारी हिरबोसली. खेळतात बाई मोबाईलशी, खेळतात बाई मोबाईलशी. धन्यवाद. सारिका लाटकर ताई, तुमचा माईक बंद करा. सारिका लाटकर ताई. लहानपणीची आठवण करून दिली. हो 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 हो, ठीक आहे ठीक आहे. सुधाताई, लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि खरंच तुमच्याकडे बघितलं की म्हणजे पुन्हा एकदा बालपण आठवतं की ह्या वयातही तुमचा उत्साह एवढा दांडगा आहे आणि सगळ्यांना म्हणजे बोलणं, हसवणं, सगळ्यांचं कौतुक करणं हे तुमच्याकडे बघितलं की खूप छान वाटतं. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे आपण खरंच लहानपणाच्या खेळाची आपल्याला सारखी आठवण होत असते. आणि आता परवाच आपल्याला बालपणीचे खेळ हा विषय दिला होता आणि त्यावेळेस सगळे खेळ आपले खेळून झाल्यासारखे वाटले. म्हणजे लिखाणातून का होईना हे खेळ आपण खेळले आणि आता तुम्ही ही कविता केली म्हणजे पुन्हा बालपणीचे खेळ आपण खेळून आलो असंच झालेलं आहे. तर ह्याच्यानंतर मला वाटतंय आपण मृदुला कुलकर्णी यांचं अभिवाचन घेऊया. आणि अभिवाचन करतील सौ मृदुला कुलकर्णी. या मुंबईच्या आहेत. सुरू करू? हा, सुरू करा. नमस्कार, मी मुंबईहून मृदुला कुलकर्णी. आजच्या अभिवाचनासाठी आपल्या सगळ्यांचे आवडते कवी आणि लेखक प्रवीण दवणे त्यांच्या लेखाचं अभिवाचन करणार आहे. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे वय वादळ विजांचं, वय वादळ विजांचं प्रवीण दवणे. आजचा विषय कवितेचा असल्यामुळे या पुस्तकामधलं कवितेशी संदर्भात जे काही लिखाण आहे, जो लेख आहे तो वाचून दाखव. कवितेचं वय. तारुण्याची अनेक लक्षणं शरीर विज्ञान सांगत असेल, पण कुणाच्या बहुधा लक्षात न आलेलं एक लक्षण मला आज सांगावंसं वाटतं. दवणे म्हणतात, कुणाला तरी उद्देशून कविता लिहावीशी वाटली की समजायचं आपण बहुधा तरुण झालो. प्रत्येकानं आयुष्यात किमान एक तरी कविता केलेलीच असावी असा माझा अनुभवानं अंदाज आहे. क्वचित असं असेल, कविता सुचत असेल आणि निष्ठूनही गेली असेल, कागदावर उतरलीही नसेल, पण कविता कराविषयी मात्र वाटली, असेही असंख्य असतील. पण हे कवितेचं वय प्रत्येकाच्या आयुष्यात येतच येत. मग एखादा अन्यायाला वाचा फोडणारी कविता लिहिल, हजारो धगधगते सूर्य एकाच फटक्यात कागदावर हातातल्या कंदिलांप्रमाणे मिरवणारे कवीही असतील, किंवा एखाद्या सुबक ठेंगणीच्या गुरगुरत्या बटांनी घायाळ होऊन कवितेचा गुलकंद रसिकांना वाटणारे कवी असतात. आग असो की चांदणे, मूळ कुठलाही असो,
कविता लिहावी असं वाटू लागलं की समजायचं आपण तरुण होता. वरून अगदी डांबराचा होलसेल एजंट वाटणाऱ्यांनाही केव्हा तरी कविता केलेलीच असते. एखाद्या संध्याकाळी तुम्हाला तो सहजपणे कोपऱ्यावरच्या कॉफी हाऊस मध्ये घेऊन जाईल आणि तुम्ही फिल्टर कॉफीचा एखादा कडक गुटखा घेतला की कडांजवळ मळलेली एक कागदाची घडी तो हळूच काढेल आणि म्हणेल, यार परवापासून बेचैन आहे. शेवटी काल रात्री दोनदा लिहूनच टाकली. मला कॉफीचं निमित्त कळेल, जरासा चटकाही बसेल, पण कॉफीच्या पेल्यातलं ते कवितेचं वादळ तिथं गप्पामध्ये फिरून जाईल. वरून रांगड्या वाटणाऱ्या त्या देहात एक सतार नांदते आहे याचा शोध लागून तुम्ही अस्वस्थ व्हाल. आजही 40-45चे कित्येक प्रौढ ती जुनी कवितांची गर्द निळ्या वेष्टनाची डायरी जपून असते. केव्हा तरी उत्साहाचा टाकत ते चाळत असतील आणि म्हणत असेल, अरे च्या, आपण विसरूनच गेलो की अशी कविता आपण लिहायचो कधीतरी. मी कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या एका वयस्क प्राध्यापकानं आपले जुने हरवलेले दिवस त्याच्या जुन्या डायरीतून माझ्या समोर धरले होते. कविता सामान्य असतील, पण अजून घमघमतो मोगरा मध्यरात्री माझ्याच आसवामधून, तेव्हा वाटतं तुझा हात हाती आहे, अशा प्रकारच्या ओळी वाचताना त्यांच्या डोळ्यात पाणी चमकलेलं मी पाहिलं आहे. कुणी फोटोतून जुने दिवस जगतं, कुणी असं कवितेत. कॉलेजच्या दर आठवड्याला बदलणाऱ्या भित्ती पत्रकात तर प्रेमकवितांचाच वर्षाव असे. बहुतेक प्रेमात दरदर भटकणाऱ्या किंवा एकतर्फी व्याकुळ साथ घालणाऱ्या कवितांचा इतका काही सुकाळ असायचा की हल्ली जगात प्रेमाशिवाय दुसरं काही घडतच नाही की काय असं वाटतं. या भित्तीपत्रकावरील कवितांमध्ये काव्य किती होतं कुणास ठाऊक, पण आपल्या मनातील चेहऱ्याला साथ घालण्याचा भाबडा प्रयत्नही असायचा. मोठ्या कौशल्यानं तिचं नाव गुंफून आपलं मनोगत मांडलेलं असायचं. माझी कवितेची आवड ओळखून बरेचसे मित्र चक्क मी लिहिलेल्या प्रेमकविता आठवड्यापुरत्या उधार मागायचे. मानधन म्हणून एखादा वडा सांबार. वर्षामागून वर्ष गेली. बेंचवरचा विद्यार्थी होतो, स्टेजवरचा प्राध्यापक झालो. कवितेच्या वयातली भाबडी मनं समोर विद्यार्थी म्हणून बसलेली असतात. काही दिवसांनी धीट होतात, हळूच विचारतात, सर मी कविता करतो, वाचाल? वही हाती येण्याआधीच त्यातल्या कविता मला दिसू लागलेल्या असतात. त्या अपेक्षेप्रमाणेच तशा असतात. चंद्राला एखाद्या वेठबिगाराप्रमाणे कामाला लावलेलं असतं. फुलं, पाकळ्या, स्वप्न, मोर, श्रावण, रिमझिम यांची बरसात असते. माहिती असतं व्यवहाराचे चटके बसले की हा पावसाळा आटून जाणार आहे. पण तोवर हे स्वप्नातल्या स्वप्नात जगणं ही सुद्धा केवळ या वयाचीच धुंदी. डोळ्यातली सारी फुलपाखरं शब्दात उतरलेली असतात. मी सहज विचारतो, कल्पनेनच लिहिल्यात कविता की? तो झक्कास लाजतो. तसं नाही, मलाही फक्त ते हरवले पण अनुभवायचं असतं. मला हेही माहित असतं की एका दुसऱ्या भेटीगाठीला तो चिरंतन युगायुगाचं प्रेम समजत होता. हे वेडेपण, हेच ते कवितेचं वय. हिंदी चित्रपटातली ती हिरवळ, फुलांचे ताटवे, धुक्यातून धावत येणारे ते दोघं, सगळं अगदी खरं वाटण्याचं वय. भाऊकपणे पडद्यावरचं प्रकरण बघत राहायचं. फुलों के शहर में हो घर अपना, ओळखा कोणतं गाणं आहे ते? गुणगुणत हवे ते चेहरे समोरच्या आकृतीत होऊन टाकायचे. पुढं पदवीचा कागद हातात पडला की मनातले पंख दूर ठेवून पायी चालत जायचं असतं. उरलेल्या कागदांवर रिस्पेक्टेड सर असं 50 वेळा 50 कागदावर अर्ज खरडायचे असतात. वॉन्टेड, पाहिजे, छोट्या जाहिराती वाचून डोळे चुरचुरायचेच असतात. वडिलांच्या पॉकेट मनीचा पारा निसटून गेला की रिक्षापेक्षा बसनेच जाऊ, आणि कधी तर बस तरी कशाला, 5 मिनिटाचं अंतर आहे, जाऊया चालतच, असं धोरण अवलंबावंच लागतं. वैशाली रुपाली जवळच्या संध्याकाळच्या गप्पांमध्ये 14 तास राबवतो, देतो फक्त 2000 हे बोलायचं असतं. एखाद्या संध्याकाळी घरी गेल्यावर पोस्टमन दिलेल्या लग्न पत्रिकेनं आळवं व्हायचं असतं. खऱ्या अर्थानं आंतरिक धोक्याची वाट संपून जीवन दिसू लागलेलं असतं. जीवनाची कविता उमगू लागलेली असते. कधी तप्त उन्हाची, कधी दौशाची,
अपमानाची, कधी करडी उपेक्षेची, कधी सुखद संधीची हळुवार शीतल. आता येणाऱ्या हास्याला एक खोली असते, स्वप्नानंही सत्यात येण्यासाठीच बळ कळलेलं असतं. रुपेरी पडदा आणि जगणं यातल्या सीमारेषा स्पष्ट कळल्यानं मनोरंजनालाही तात्पुरतेचीच समज येते. ओळख, मैत्री, प्रेम, जीवनसाथ यातील छटा कळू लागलेल्या असतात. निवड होत जाते, अधिक वस्तुनिष्ठ होत जातो आपण. थोडस स्पष्ट, बरेचसे धीट, काहीस अलिप्त, हे बदल आपल्याला जाणवतात. त्याचीही गंमत वाटते. कविता अधिक खोल होत जाते, अधिक खरी होत जाते, बरीचशी अर्थपूर्ण, म्हणून तीच सोबत. खर तर तीच आपला दुसरा प्राण असते. कधी ती शब्दातून बहरे, तर कधी शब्दांशिवाय आपल्या कर्तृत्वात. धन्यवाद. खूप 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 आणि खूप सुंदर सुंदर अगदी ताई. हे अभिवाचन कसं करावं हेच जणू म्हणजे आता तुमच्या वाचनातनं कळालं की अभिवाचन कसं करतात. आणि अगदी शब्दन शब्द म्हणजे तुम्ही जे वाचत होता ते अगदी शब्दन शब्द मनाला भिडत होता. आणि कुठं अगदी जुन्या आठवणींमध्ये तुम्ही घेऊन गेलात की प्रेम, त्याच्यानंतर तारुण्य, त्याच्यानंतर आत्ताचा काळ, अशा सगळ्या काळांमध्ये तुम्ही नेलत. आणि तुम्ही वाचत असताना असं वाटत होतं की हे वाचन संपूच नाही, अजून अरे खूप वा. खूप खूप अगदी म्हणजे पूर्ण अजूनही तुम्ही वाचतच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं, असं इतकं उत्तम अभिवाचन तुम्ही केलेलं आहे आणि ते मनाला खूप भावलं. तर ह्याच्यानंतर आपल्या पुढच्या कविता नेहमीप्रमाणे एकदम छान वाचन, नेहमीप्रमाणे. याच ऐकलं त्याच्यामुळे मला तर खूप नाही, म्हणजे तुम्ही खूपच आवडलं. साहित्यिक सर्टिफिकेटवर असता ना मॅडम, मी दररोज आता पाठवत असते तिथे. मी आता 2 महिने झाले फक्त जॉईन झाले. नाही, तुम्ही सिद्ध लेखिकावर आहात ना. ग्रुप 2 वर आहेत ताई त्या. ग्रुप 2. बरोबर आहे, तुम्ही ग्रुप 2 वर आहात. मी हा, ग्रुप 2 एक वर आहेत वर त्या. आहे. राईट. त्यामुळे बाकीच्यांना माहिती आहे. राईट. मी मात्र पहिल्यांदाच ऐकलं. एनिवे, आणि धन्यवाद. अभिवाचन कसं असतं तेही मला माहित नव्हतं, पण आता म्हणजे मला कळालं की अभिवाचन नेमकं कसं असतं. पुढच्या ज्या आपल्या आहेत कविता वाचन करणाऱ्या त्या कासार शिर्षीच्या आहेत ज्योती काजारे. ज्योतिताई, ज्योती काजारे. नमस्कार ताई. आहे. हा, नमस्कार. व्हिडिओ ऑन करा. आज व्हिडिओ आपल्या ऑन करा सखी तुमचा. ग्रुपच्या चालूच आहे. हॅलो, आवाज येतोय ना? हा, येतोय येतोय, बोला तुम्ही. आज हॅलो, आज मोबाईल हँग होतोय, साथ देत सुधाताई, नाहीये तुमचा त्याची छोटी. म्यूट करा. सुधाताई, म्यूट करा. मी सखी सुधाबाईंनी ग्रुपवर म्यूट आपल्या करा 2 तुमचा फोन. सखींबद्दलच बोललो. आत्या तुझं म्यूट कर, म्यूट. 2 सखींचा संवाद आहे. दोघीही सखी आपापल्या संसारातील नशिबाची साथ थोडक्यात सांगणार आहेत, एकमेकींशी हितगुज करणार आहेत. शेवटी सखी जर रडत असेल तर एक सखीच तिला हसवण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात सांगणार आहे. त्या कवितेचं नाव आहे नशीब. मोबाईल साथ देत नाहीये आज खरं तर. ऐक ना ग सखे, ऐक ना ग सखे माझ्या आहोंची गंमत. ऐक ना ग सखे माझ्या आहोंची गंमत. सकाळी उठताच जमवतील रंगत. ऐक ना ग सखे माझ्या आहोंची गंमत. सकाळी उठताच जमवतील रंगत. नको नको म्हणता जवळ घेतात. नको नको म्हणता जवळ घेतात. प्रेमाने माझे केस कुरवाळतात. नको नको म्हणता
जवळ घेतात, प्रेमाने माझे केस कुरवाळतात. आता दुसरी सखी बोलतीये. गप ना ग सखे, गप ना ग सखे, किती हे रंगवतेस, कुणालाही हेवा वाटावा असेच तू करतेस. गप ना ग सखे, किती हे रंगवतेस, कुणालाही हेवा वाटावा असेच तू करतेस. आमच्या आहोंचे तर राहूच दे सांगणे, आमच्या आहोंचे तर राहूच दे सांगणे, जवळ घेणे लांब असतात, नसतेच कधी दुरून पण पाहणे, नसतेच कधी दुरून पण पाहणे. तर पहिली सखी म्हणतीये, सखे ऐक ना, सखे ऐक ना, हळूच घेतात मिठीत मला, हळूच घेतात मिठीत मला, माथी टेकवतात, माथी टेकवतात ओठांची कला. हळूच घेतात मिठीत मला, माथी टेकवतात ओठांची कला. प्रत्येक सणाला गिफ्ट बघ ठरला, प्रत्येक सणाला गिफ्ट बघ ठरला, नकोही म्हणत असताना, नकोही म्हणत असताना बाहेरच्या जेवणाचा बेत बघ ठरला, बाहेरच्या जेवणाचा बेत बघ केला. तर दुसरी सखी बोलतीये, सखे नको ना, सखे नको ना, सांगू आता काही, मनाचा तुटतोय बांध, मनाचा तुटतोय बांध सावरता येत नाही. सखे नको, सखे नको ना, सांगू आता काही, मनाचा तुटतोय बांध सावरता येत नाही. अगं सखे, अगं सखे, खोलीत सुद्धा जवळ जात नाही, अगं सखे खोलीत सुद्धा जवळ जात नाही, समोर त्यांच्या बसत नाही, सोबत जेवण तर लांबच राहिले, जेवायला सुद्धा मी वाढत नाही, जेवायला सुद्धा मी वाढत नाही. पहिली सखी म्हणते, ऐक ना सखे, सखे ऐक ना सखे, माझ्याशिवाय यांना काही करमतच नाही, माझ्याशिवाय यांना काही करमतच नाही, मला सोडून हे कुठे जात पण नाही, मला सोडून हे कुठे जात पण नाही. मी जे बोलेल, मी जे बोलेल तेच असते सर्व काही, माझ्याशिवाय यांचे पान सुद्धा हलत नाही, माझ्याशिवाय यांचे पान सुद्धा हलत नाही. दुसरी सखी बोलते, सखे बस कर ना, सखे बस कर ना, बोलणे तुझे आता, म्हणत असते सतत तुम्ही बाटलीतच रमता, म्हणत असते तुम्ही सतत बाटलीतच रमता, जास्त काही बोलले तर उठून चपलानी मारता, जास्त काही बोलले तर उठून चपलानी मारता. जवळ घेणे आणि बसणे तर लांबच राहिले, जवळ घेणे आणि बसणे तर लांबच राहिले, दोन शब्द सुद्धा नीट बोलत नसता, दोन शब्द सुद्धा नीट बोलत नसता. पहिली सखी बोलते यावर, सखे ऐक ना, सखे ऐक ना, कुठला सण असो, कुठला सण असो की व्हॅलेंटाईन डे असो, प्रत्येक वेळी भरलेला असतो रोमांस, प्रत्येक वेळी भरलेला असतो रोमांस, प्रत्येक दिवस आनंदाचा हमखास, प्रत्येक दिवस आनंदाचा हमखास. साडी चोळी दागिना, साडी चोळी दागिना यासाठी लागत नाही दिवस कुठलाच खास, साडी चोळी दागिना यासाठी लागत नाही दिवस कुठलाच खास. मुले बाळे आणि मी, मुले बाळे आणि मी, कुठेच कमी नसते यांच्या प्रेमास, कुठेच कमी नसते यांच्या प्रेमास. दुसरी सखी बोलते, जाऊ दे ना सखे, जाऊ दे ना सखे, माझं नशीब शेवटी माझं, भाग्यवान तू आणि नशीब तुझं, जाऊ दे ना सखे, माझं नशीब शेवटी माझं, भाग्यवान तू आणि नशीब तुझं. देव नशीब देताना झोपले असेल कदाचित, देव नशीब देताना झोपले असेल कदाचित, मला वाटतं नशीब माझं घडवलंय मी स्वरचित, मला वाटतं नशीब माझं घडवलंय मी स्वरचित. चांगली हुशार मी शिकलेली, चांगली हुशार मी शिकलेली, स्वतःच्या पायावर बघ उभी राहिलेली, स्वतःच्या पायावर बघ उभी राहिलेली, काहीच करू शकत नाही जर नशिबाने साथ सोडलेली, काहीच करू शकत नाही जर नशिबाने साथ सोडलेली. यावर पहिली सखी बोलते, बघ ना सखे, बघ ना सखे, तू म्हणतेस ते सगळं बरोबर, बघ ना सखे तू म्हणतेस ते सगळं बरोबर, एक भवरा सुद्धा डुबवतो सरोवर, एक भवरा सुद्धा डुबवतो सरोवर. सुख सोयी समाधान आणि शांती, सुख सोयी समाधान आणि शांती, गच्च प्रेमाने ओथंबलाय संसार माझा, गच्च प्रेमाने ओथंबलाय संसार माझा. नशिबाची साथ आहे म्हणून तर,
नशिबाची साथ आहे म्हणून तर बहरतोय संसार माझा, बहरतोय संसार माझा. तू नको होऊ नाराज, तू नको होऊ नाराज. उद्या ना होईल आज, उद्या ना होईल आज. 4 दिवसांचा दुःखाचा डोंगर, 4 दिवसांचा दुःखाचा डोंगर. लोळण घेईल सुख तुझ्याही पायावर, लोळण घेईल सुख तुझ्याही पायावर. नशीब ही पलटेल तुझ्या सुंदर मनावर, नशीब ही पलटेल तुझ्या सुंदर मनावर. त्यावर दुसरी सखी बोलते, धन्यवाद सखे, धन्यवाद सखे. म्हणून तर सखी असावी, म्हणून तर सखी असावी. मनातील ओझ अलगद कमी करावी, मनातील ओझ अलगद कमी करावी. जीव ओळखून जिव्हाळ्याने, जीव ओळखून जिव्हाळ्याने भरकटलेल्या मनाला सांत्वन करावी, भरकटलेल्या मनाला सांत्वन करावी. अशी पण सखी नशिबानेच मिळावी, अशी पण सखी नशिबानेच मिळावी. सर्व सखींना समर्पित. धन्यवाद. छान. 2 सखींचा संवाद अगदी मस्त स्वरूपात तुम्ही वर्णन केलेलं आहे आणि जीवनातील एक वास्तव पण सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. खूप ठिकाणी असे प्रसंग असतात आणि वास्तवता ही जीवनातली तुम्ही कवितेतनं खूप छान व्यक्त केलेली आहे. पण वेळ येते ती जाण्यासाठीच येते आणि आजची वेळ ही उद्या नसते. वेळ ही एकच गोष्ट आहे की ती टिकून राहत नाही, ती जाते आणि दुसरी वेळ येते. त्याच्यामुळे वाईट वेळ जाऊन वाईट वेळ जरी असली तरी ती उद्या राहणार नाहीये, ती जाण्यासाठीच आज आलेली आहे. आणि मनस्थिती बदलली की परिस्थिती आपोआपच बदलते. त्याप्रमाणेच तुम्ही ह्या संवादाचं वर्णन केलेलं आहे आणि खूप छान रीतीनं काव्यातून मांडलेलं आहे. तर ह्याच्यानंतर पुढचं कविता वाचन करणार आहे सुहासिनी सुरशेटवार, उदगीर. ज्योतिताई तुमचा माईक बंद करा. ज्योती काजारे ताई माईक बंद करा. मी सुहासिनी विजयकुमार सुरसेटवार, उदगीर. माझ्या कवितेचं नाव आहे 2 पिढीतील अंतर. 2 पिढीतील अंतर असे तना मनाचे, पहिले असे मान बाबांचा, तर आता असे तो डॅड त्याचा. मुलगी झाली फॅशनेबल ती, साडी गेली विसरून ती. मुलगी झाली फॅशनेबल ती, साडी गेली विसरून ती. पंजाबी वाटे तिला भारी, लेकरे ही गेली बदलून. काजू बदाम पिस्ता मागे सारून, आवड त्यांची बदलून गेली. चिप्स मॅगी पुढे आली, आवड त्यांची बदलून गेली. काजू बदाम मागे सारून, आवड त्यांची बदलून गेली. चिप्स मॅगी पुढे आली. नऊवारी तर बुडून गेली, नऊवारी तर बुडून गेली. सहावारी ही मागे पडली. केसांची तर तरा निराळी, पोरींच्या भाळी लटर उडणारी. मुलेच का मग मागे पडती, ते पोरी समकेस लांब उडविती. काय तरा या नव्या युगाची, देव धर्म हे विसरून जाती. खाती पिती मस्त मजा करती, हॉटेलिंगवर पैसा उडविती. काय असा हा विचार करीती, मेल्या माघारी कोण पाहती. असा असे हा भेद जीवनी, असा असे हा भेद जीवनी. पूर्वी आणि आजचा तूच जाणसी. अशी आजची स्वतंत्र ही विचारसरणी, ती पूर्वजांचे विचार जुगार. अशी ही पिढी आजची, असे ही पिढी आजी. नमस्कार. पिढी पिढीतला बदल वर्णन केलेला आहे. पिढी चालली, काही ठिकाणी पिढी बदलत पण चाललेली आहे, पण आपल्या हातात आहे ते टिकवून ठेवणं. आजची पिढी ही कशी पूर्वीची पिढी होती तशीही राहू शकणार नाही आणि आजची पिढी कशी वावरत आहे तशीही राहू शकणार नाही. त्या पिढीला ज्या त्या पिढीतच टिकवून ठेवणं हे आपल्याच हातात आहे. पण त्याचं 2 पिढीतलं अंतर हे मात्र सुहासिनीताईंनी योग्यरित्या वर्णन केलेलं आहे. तर याच्यानंतर पुढच्या कविता वाचन करणार आहेत का वृंदाताई भालखरे? नाही, त्यांनी सांगितलंय ना पुढच्या वेळेस करतील. आपण हा पुढचं नाव ठीक आहे, घेऊ. पुढच्या वेळेस करतील का? हो. तर सुखदा देशपांडे लातूरच्या आहेत. सुखदा देशपांडे.
हा, मी सुखदा देशपांडे. नमस्कार. मागेच उपक्रमामध्ये सिंधुताई सपकाळांची कविता मी लिहिली होती. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्यासारखा हिरकणी आपल्याला दुसऱ्या तर मिळणार नाहीत, मग त्यांची आठवण म्हणून मी तीच कविता वाचून दाखवत आहे. किती सोसले चटके चालताना फक्त काटे, किती सोसले चटके चालता सोपे नव्हते जगणे, माहीत नव्हते हरणे. आयुष्य दुःखाचे भांडार, आयुष्य दुःखाचे भांडार, कडेवर लहान पोर, कुठे जावे कळेना, किती भोगाव्या यातना, किती भोगाव्या यातना. दिवस काढला रेल्वेत, दिवस काढला रेल्वेत, रात्र मात्र स्मशानात. माणूस नावाचा प्राणी नव्हता तेथे भटकत. असे काढले तारुण्य, असे काढले तारुण्य, किती होते भयानक. नव्हती साधी सुधी कोणी, साक्षात होती हिरकणी. अनाथाची झाली माय, अनाथाची झाली माय, दिन दुबळ्यांची आय. कुठे हरवली शोधाय, रडती मोकलून धाय धाय. आम्हा सगळ्यांची माई गेली सोडून आम्हाशी, घे पुन्हा जन्म अजूनी, हीच अनाथाची मागणी, हीच अनाथाची मागणी. नमस्कार. थोडक्यातच पण सिंधुताईंच्या जीवनाचा प्रवास त्यांनी आपल्या काव्यातून खूप उत्तमरित्या मांडलेला आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यांसमोर सिंधुताई उभा केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या कवयित्री आजच्या संपलेल्या आहेत, पण ज्या म्हणजे उपस्थित नव्हत्या त्यावेळेस त्यांची नावं मी पुन्हा घेतेय. त्या जर उपस्थित असतील तर त्यांनी आपलं कविता वाचन सादर करावं. सौ सारिका लाटकर नांदेडच्या. सारिकाताई. सुखदाताई देशपांडे, तुमचा माईक बंद करा. हो. हॅलो हॅलो हॅलो, मी सारिका लाटकर. हा बोला, तुम्ही बोला. साहित्य सखी मंच उदगीर टोनवरती मी कविता सादर करत आहे. मी सौ सारिका सतीश लाटकर, नांदेड. माझ्या कवितेचं नाव आहे शाबाश ओमोक्राईन. जात जात जाय, नको घेऊ कोणाचे प्राण. ओमक्रॉन निघालचाट वेगाने, एकाचा गळा तिसऱ्या गाठला गळा, तिसरी लाट, तिसरी लाट, तिसरी लाट, आणि पुढे दुसरी लाट अन खाट. खरं नाही, दिसू लागली बिकट वाट. स्वप्नांचा चक्काचूर, पुन्हा जगणे मरण्याचे वादे. कसं होईल आपलं राहू, प्रश्न लागला सताऊ. कारण ही होत तसं दुसऱ्या लाटेत डोळ्यात आप्तस्वकीय मित्र गेले. अक्षरशः संसार उघड्यावर पडले. दवाखान्यात गेला आणि तिकडच गेला. मोबाईलची बेल खतम, खेळ. हंबरडी खूप फुटली, अशी कशी विजली वाद. कसं संपलं तेल. ओमक्रॉनची सुरुवातीची स्प्रेड गती ऐकून प्रत्येकाची हरवली मती. माता पुन्हा भयभीत झाली. थरकाप, शह, गल्लोगल्ली. पुन्हा कोविड सेंटर, चर्चा सुरू. बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, रेव्हेन्सी. वेग होता फान, पण म्हणावं तसा अपघात नाही झाला. सारे सौम्य लक्षण, दवाखान्यात तुरळक घरीच विलगीकरण. सोन्याचा भाऊ नव्हता गोम्या, गोम्या आपल्यासारखा केला सोन्या. ओमिक्रॉन डेल्टा प्लसला आपलंस केलं, आपल्यातच त्याचं विलगीकरण केलं. ओमिक्रॉन म्हणजे गळ्यापर्यंत पाणी, डेल्टा प्लस म्हणजे डोळ्यावरून पाणी. ठेव ती तुझी काम कायम बाबा, बुडाली नाही घागर. अजून काही काळ चालू दे जागर. सौम्यता पडसानी खोकला, मजल त्याची बस गळ्यापर्यंत. शाबास रे ओमक्रॉन, जाता जात जा, नको घेऊ कोणाचे प्राण.
झालंय का ताई? सारिका ताई? हो झालं. हा. सारिका ताईंनी ओमायक्रॉन म्हणजे पुन्हा कोरोना त्याच्यावरती कविता केलेली होती. त्यांचा आवाज नीटसा येत नव्हता, पण शब्दरचना छान होती. ती कोरोनाची जी सगळ्यांच्या मनात बसलेली भीती आहे, ती भीती आता जा ओमायक्रॉन म्हणून त्याला जाच करायला पाहिजे. जसं सायमन गो बॅक म्हणलं होतं पूर्वी, तसं ओमायक्रॉन गो बॅक म्हणायचं. आणि ती कविता पण आता म्हणजे आपली अशीच आपण केली कविता, शब्दरचना छान झाली, पण त्या ओमायक्रॉनला आपण बाय बाय करूया. आणि त्याच्यानंतर आपली कविता वाचन करणारे आहेत नीता हरणगुळकर. आल्यात का नीता ताई? सारिका ताई, नीता तुमचा ताई? माईक बंद करा. सारिका लाटकर ताई, माईक बंद करा. नीता ताई बहुतेक नाहीये. पुढचं नाव घ्या. नाही का? अच्छा. मंजुषा कोरंगाळेकर झालं की? हा, झाल्या. पुढे आहे. पुढचं बघा. हा. अपर्णा कुलकर्णी. अपर्णा कुलकर्णी मगाशी जॉईन झाल्या होत्या, पण आता दिसत नाहीयेत. नसतील तर पुढे घ्या. झाल्यात आता ओके, साधारणतः ठीक आहे. सगळ्याजण. हा, अभिवाचनला सुनंदाताई नाही, दिसत नाहीयेत आलेल्या. अध्यक्षीय समारोप तेच. घेऊया. अध्यक्ष समारोप घ्यायचा. ओके. कोणाचं राहिलेलं नाहीये ना? असं तर माझ्या मताप्रमाणे कुणाचं नाव राहिलेलं नाहीये. तरी पण कुणाचं राहिलेलं असेल तर सांगू शकता. कोणी उपस्थित आहे आणि त्यांचं नाव घेतल्या गेलेलं नाहीये, म्हणजे ह्या लिस्ट प्रमाणे अशा जर कोणी उपस्थित असतील तर त्यांनी स्वतःहून आपली कविता सादर करावी. तर नाही येत दिसते. त्याच्यानंतर अभिवाचनासाठी सुनंदाताई सरदार यांचं नाव होतं, पण त्या पण आज उपस्थित नाहीये. तर आपण आता ह्या कविता वाचनाची सर्व नावे संपलेली आहेत. तर आपण आता अध्यक्षीय समारोप घेऊया. सो रेखा जेगरकर अध्यक्षीय समारोप करतील. रेखाताई? नमस्कार. नमस्कार. साहित्यिक सखीतर्फे आज पहिल्यांदाच साहित्यिक सखी संवाद भाग 1 याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्या पंचकन्या आपण ज्यांना म्हणतो त्या अश्विनीताई देशमुख, अश्विनीताई निवर्गीकर आणि अर्चनाताई नळगीरकर, सुनंदा सरदार, तसेच उषा तोंडशीरकर यांच्या सहकार्याने किंवा म्हणा त्यांच्या सुंदर अशा कल्पनेतून साकार झालेला आज हा कार्यक्रम अतिशय देखणा झालेला आहे. तर प्रथम त्यांच्या मी कौतुक करते, कारण नेहमीच त्यांना ना नवीन अशा कल्पना सुचत जातात. मला नेहमी आश्चर्य वाटतं की काय यांचं डोकं चालत असेल, सारखं काहीतरी नवीन काढतात की ते सगळ्यांना आवडतं आणि सगळ्यांना वाटतं अरे वा छान, आपण याचा भाग घेतलाच पाहिजे. ह्या कल्पना ज्या आहेत ह्या महिलांच्या डोक्यात सुद्धा येऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केलं. केवळ पुरुषच ह्याच्यामध्ये किंवा त्यांचाच मत्ता असतो हे अजिबात तसं नसतं. तर स्त्रिया सुद्धा किती सुपीकरित्या किती नाविन्यपूर्ण कल्पना सुचवू शकतात ह्याचं हे प्रतीक आज आपल्या समोर आहे. ते म्हणजे साहित्यिक सखी संवाद. इथे आपल्याला वाद घालायचा तर मुळीच नाहीये, म्हणून त्यांनी नाव देखील दिलेलं आहे संवाद म्हणून. इथंही त्यांनी डोकं चालवलेलं आहे. तर असा हा सुंदर कार्यक्रम आतापर्यंत झाला, मला अतिशय म्हणजे भावला आणि नियोजन पण अतिशय सुंदर आहे. सूत्रसंचालन तर अप्रतिमच आहे. अर्चना त्यांनी म्हणजे प्रत्येकांच्या कवितेवर
इतक्या सुंदर सुंदर अभिप्राय दिले की मला बोलण्यासारखं काहीतरी ठेवलंच नाही. तर खूप सुंदर प्रतिक्रिया तुम्ही दिलेल्या, त्यामुळे कवयित्रींच्या भावनांना थोडा उत्साह मिळाला किंवा त्यांना एक शाबासकी, त्यांच्या पाठीवर एखादी थाप मिळाली आणि त्यांना आनंद झालेला आहे. ईशस्तवन तर काय, ओंकार रूपा नमस्ते नमस्ते असं करत प्रीतीताईंनी छान उद्घाटन केलं. आणि हे महत्वाचं आहे, कुठेही जरी आपण असलो तरी नमन करणं किंवा आपण नम्त होणं, ही नम्रता जी आहे ती जपलीच पाहिजे. त्याप्रमाणे कथा ईशस्तवन झालेलं आहे. त्यानंतर गुटेबाईंनी जी कथा सांगितली दंश, तर त्यामध्ये त्या भावपूर्ण कथेमध्ये त्या स्वतः सुद्धा इतक्या भावनाशील झाल्या, त्यांच्या डोळ्यातून गळागळा पाणी येत होतं. कारण तो प्रसंगच असा होता, बहिणीला सर्पदंश झाला आणि त्याचा आपण काही उपाय करू शकलो नाही. तर हे जे आहे हे कुठेतरी माणसाच्या मनामध्ये रुतलेली असते ती घटना, आणि ती अशी कथेच्या रूपाने बाहेर पडली. आणि आता कसं आहे, पूर्वी अशा घटना म्हणा किंवा इतर काही आपल्या मनातल्या गोष्टी म्हणा, स्त्रिया ह्या बोलून दाखवत नव्हत्या, लिहित सुद्धा नव्हत्या. पूर्वीच आपण मराठी साहित्य पाहतो त्याच्यामध्ये थोडस दुःख, थोडी मर्यादा असं ठेवूनच लेखन झालेलं आहे. एखाद्या शांता शेळकेंसारख्या कवित्री आहेत, त्यांचं एक उदाहरण म्हणजे अपवाद सोडला तर बऱ्याच कवित्री आहेत त्या दुःख ह्या आपल्यामध्येच ठेवून राहिलेल्या आहेत. परंतु आता साहित्यिक सखी मंच जो आपला आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही कशा म्हणजे भावना व्यक्त होत आहेत, अगदी ओसंडून वाहत आहेत त्या सगळ्यांच्या भावना सखींच्या. आणि ज्या लिहित नव्हत्या, एक अक्षरही लिहित नव्हत्या असं बरेच जणीने कबूल केल्या, त्या लिहू लागलेल्या आहेत. आपल्या भावना ज्या आहेत त्या दाबून ठेवलेल्या भावना त्या व्यक्त करतायत कवितेच्या रूपाने किंवा आता ह्या दंश या कथेच्या रूपाने बाहेर पडल्या, आणि ते इतरांनाही ऐकायला मिळते आणि इतरांचाही त्यांनी जोश वाढवलेला आहे. म्हणजे हे जे लेखन स्वातंत्र्य जे आहे स्त्रियांचं, ते आता प्रगतीपथावर आलेलं आहे. पूर्वीसारखं काही राहिलेलं नाहीये कि अबला जीवन हाय तुम्हारी यही कहानी, आंचल में है दूध आंखों में पानी. नाही, तसं काही राहिलं नाही. हीर का प्रिय आज पिंजर छोड़ दो, तो हो चुकी है चंचू सुस्वर, आज जडता मी इसी की बोल दो, कीर का प्रिय आज पिंजर खोल दो. ही म्हणायची आवश्यकता आज मुळीच नाही, कारण अश्विनी सारख्या बंडखोर आहेत त्या करूनच दाखवणार. कारण त्यांनी शिट्टी वाजवलेलीच आहे. मलाही शिट्टी वाजवायची त्यावेळेस वाटली होती, कारण त्यांना शिट्टी, कारण काय आहे, जे तुम्ही करता ते आम्ही करू शकतो परंतु करत नाही. करू शकतो आम्ही, का करणार नाही, का करणार हे त्यांचं सांगायचं, फक्त त्या करतील असा भाव त्याच्यात नाही, परंतु करू शकतो आणि तुम्हाला धडा शिकवू शकतो. म्हणजे ह्या ज्या कल्पना आहेत, हा जो स्पष्ट वक्तेपणा आहे तो आजच्या काळात स्त्रियांच्या मुखातून बाहेर पडायला लागलेला आहे. त्यांनी शरीर आणि हुंगेगिरी आम्ही का करू नये असंही त्यांनी सवाल केलेला आहे, आणि तो हक्क आहे आमचा असं शेवटी त्या म्हणतात. हे बरोबरच आहे, परंतु स्त्री जातीची जी मर्यादा आहे ती त्या सांभाळून आहेत, फक्त त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे की आम्ही असं करू शकतो. आता लाटकर बाईंनी सुद्धा कोरोना कसा आला, ओमिक्रॉन पर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळं त्यांनी छान उद्धृत केलेला आहे. नळगीरकर वहिनीने तर निवृत्ती देवालाच निवृत्त हो म्हणून सांगितलं. म्हणजे किती धाडस आहे ह्या बाईचं बघा. पूर्वीच्या बायका कोणी म्हणतील की बाबा हो देवा तू निवृत्त हो असं म्हणणार नाही, पण आज का म्हणाल्या तर आज जे संरक्षण आहे त्याला संरक्षित करायचं हा जो प्रश्न आहे, म्हणजे सुरक्षेला संरक्षण हा जो प्रश्न आलेला आहे त्यास ते होत नाहीये, म्हणून त्या म्हणतात दिव्याखाली जो अंधार आहे त्यासाठी देवा तू आता निवृत्त हो. म्हणजे ही कल्पना कितकी म्हणजे वेगळी आहे की देवाने सुद्धा विचार करावा लागेल त्याच्यासाठी. देवाला सुद्धा विचारात पडतं, देव विचार करतो की बापरे एवढं असं सगळं, म्हणजे देव एक दिवस देव डोळे उघडेलच असं मला तरी वाटतं. मंजुषा ताईंनी सुद्धा गुंतता हृदय संसारात त्यांनी छान सांगितलं कष्ट कसे असतात आपले. सगळे अपर्णा कुलकर्णी सांगितलं, सुद्धा कुंठेकरांनी तर काय लहानपण म्हणजे
काय म्हणतात त्याला, पण जेव्हा वय होतं तेव्हा माणूस अतिशय लहान होत जातो. बालपण त्याला ते आठवतं, तशी त्यांची ती छान सुंदर कविता होती. आणि सुधाताईने ते जेव्हा म्हटलं तेव्हा मला पण माझे खेळ आठवायला लागले होते. अशा कविता ज्या वेगवेगळ्या विषयांच्या इथे आल्या त्या वास्तविकतेतल्या होत्या. कुणी स्वप्नरंजन केलेलं नाहीये, कारण ते वयच मला वाटतं प्रत्येकाचं तसं आहे. सुहासिनीताईंनी 2 पिढीतलं अंतर अतिशय सुंदर रीतीने सांगितलं आहे. म्हणजे वेश, आहार, विहार आणि विचार ह्या सगळ्यांमध्ये 2 पिढीतलं जे अंतर आहे त्यांनी छान उपकृत केलं. आणि सुखदाताईंनी तर सिंधुताईंची हिरकणी ती कविता आपण वाचली होती, त्यांनी परत जन्म घ्यावा ही अपेक्षा करणं साहजिकच आहे. आता मी येथे आपल्या आवडत्या मैत्रीण म्हणजे आपली सखी, आवडती सखी की जिनं अभिवाचन केलं, सौ मृदुला कुलकर्णी. मृदुला ताईंचं अभिवाचन म्हणजे एक पर्वणीच असते. नेहमीच त्यांना ती आवड पण आहे आणि शिक्षिका असल्यामुळे वाचनाची जी पद्धत असते, कुठे थांबावं, कुठे जोर द्यावा, कुठल्या शब्दावर जोर दिला म्हणजे त्यांच्या मनात रुतेल, आणि ती स्टाईल जी आहे ना ती त्यांनी चांगलीच म्हणजे सांभाळून ठेवलेली आहे. म्हणजे शिक्षिकेचं ते आहे रूप त्यांचं, ते ह्या अभिवाचनामध्ये दिसलं. आणि विषय तर अतिशय सुंदर तरल विषय होता. दवण्यांचं लिखाणच अतिशय ललित असतं आणि ते सगळ्यांना आवडणारं असं, आणि लेखन ते इतकं शाश्वत असतं की प्रत्येकाला वाटतं की अरे हो, हे आपल्या मध्ये पण घडलेलं आहे आणि आपण नेहमी समोर बघतोय. तर हे असं वाचन त्यांनी ते केलेलं आहे प्रवीण दवण्यांचं, की कवितेचं वय. बरोबर आहे, लहानपणी आपण कशा छान कविता वेगळ्या करतो, बाहुली, देव, आजी हे विषय असतात, आणि नंतर आपण जेव्हा मोठे होतो कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर कशा कविता करू, तरल भावनेच्या, फुलपाखराच्या, प्रेमाच्या, आणि आपल्या कविता आपण उधारी देतो. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला माझी आठवण झाली, कारण मी कॉलेजमध्ये असताना बऱ्याच जणांना अशा कविता उधार दिलेल्या आहेत आणि विद्यार्थी घेतात, आणि अशी ती मजाच वेगळी असते. कारण काय आहे, तेव्हा तो स्वप्नरंजन असतं, चेहऱ्यावर ते भाव पण वेगळे असतात, ते कुठेतरी मन गुंतलेलं असतं आणि त्याचे जे पडसाद असतात ते भित्तीपत्रावर रोजच्या कवितेमध्ये दिसत असतं. आणि तेच आपण का पूर्ण करू नये, तिची कविता आली तर माझी पण आली पाहिजे, म्हणून एखादा येतो माझ्याकडे आणि म्हणतो दे ना एखादी कविता, मला पण लिहायची आहे, तिला जरा इम्प्रेस करायचंय. तर हे जे वास्तव आहे हे प्रवीण दवण्याने अचूक टिपलेलं आहे. आणि जसे जसे व्यवहाराचे चटके बसायला लागतात आणि आपण जेव्हा जीवनामध्ये म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा कवितेचं स्वरूप कसं बदलतं हे दवण्याने फार सुंदर सांगितलं. आणि शेवटी म्हातारपणी म्हणजे जेव्हा आपण वय होतं तेव्हा न सांगितलेल्या किंवा न दाखवलेल्या कविता ज्या डायरीतल्या असतात त्या एखाद्या आपल्या समवयस्क मित्राला दाखवाव्यात आणि सांगाव्यात असं जेव्हा वाटतं त्या कवितेचं तेव्हा ते स्वरूप असतं ते फार वेगळं आणि हळवं असतं. हे असं प्रवीण दवण्याने अशा प्रत्येक वयातल्या कवितांचं कवितेचं वय हे जे अभिवाचन मृदुला ताईंनी केलं हे अतिशय भावलं त्यांच्या गोड आवाजामध्ये. आणि मला वाटतं आज कवितेचा विषय असल्यामुळे ती गुलाबी साडी नेली कारण त्यात दिसत होत्या सुंदर. आणि कविता म्हटलं की गुलाबी रंग हा असतोच, प्रेमाचा रंग असतो. तर अशा रीतीने त्यांचं सुंदर अभिवाचन मला फार आवडलं, इम्प्रेस करून गेल्या त्या. आणि आता मी माझ्या विषयावर येते. आपण सखी आहोत, सख्या सगळ्या जणी आहोत, साहित्यिक सखी, आपण साहित्यामध्ये रमणाऱ्या सखी आहोत. तर आपल्या सखींचं लेखन हे कसं असावं असं म्हणण्यापेक्षा आपण सगळ्या रीतीने लेखन करावं. आपण ज्या वयात आहोत त्या वयाला साजेसं किंवा सामाजिक दृष्ट्या जे अपील होईल किंवा एखाद्या वेळेस दुसऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालायचं असेल जसं अश्विनीताईंनी घातलं तसं जर एखादी प्रसंग असेल तर बिनधास्तपणे आपण त्याचं लिखाण केलं पाहिजे आणि ते दुसऱ्यांच्या समोर मांडलं पाहिजे. पूर्वीच्या कवित्र्यांसारखं आता आपलं राहिलेलं नाही. आपण स्वतंत्र आहोत, स्वतंत्र विचार करू शकतो, आपल्याला तेवढं स्वातंत्र्यही मिळालेलं आहे. लेखन स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे. या सर्व आपण महिला दिन साजरा करतो म्हणजे
कालच मी फिरायला गेले होते तर मी म्हंटल नाही मी उद्या काय फिरायला येणार नाही ग, कारण आमचा ना कार्यक्रम आहे, महिला दिनाचा कार्यक्रम आहे. तर लगेच दुसरी म्हणाले बरं झालं बाई तुला कार्यक्रमात निदान तोंडसुख घ्यायला मिळतं पुरुषांच्या वर म्हणे. मी म्हंटल पुरुषांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी आपण महिला दिन साजरा करतो का? नाही. अरे कशासाठी? त्यांनी जे केलं तेच आपण जर करणार असू तर काय फरक काय झाला? त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक झाला? हा, आपण सिद्ध केलेलं आहे की पुरुष प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्यात यश मिळवलेले आहे. हे सिद्ध झालेलं आहे. कुठलं क्षेत्रही असं राहिलेलं नाही की तिथे स्त्री नाही. परंतु पुरुषांचं जे क्षेत्र आहे, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मद्यपान, सिगरेट ओढणं किंवा इतर काही असले काय असेल ते, तर त्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही कमी नाही, आम्ही ते करू शकतो. हे जेव्हा दृष्टीस येतं तेव्हा खरं स्त्री स्वातंत्र्याचा आपण खऱ्या अर्थाने आपण उपभोग घेतोय का असा प्रश्न येतो. तर हे चुकीचं आहे. केवळ त्यांची स्पर्धा करणं हे बरोबर नाही, तर आपण त्यांच्यापेक्षाही कशा सकस आहोत, कशा बरोबर आहोत हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. आणि तुमचं कुठं चुकतंय हे जर आपण त्यांच्या डोळ्यावरचा पडदा जर आपण बाजूला केला तर आपलं ते खरं यश आहे. महिला दिन खरा साजरा झाल्यासारखा होतो. त्यांचा अहंकार असेल, त्यांचा दृष्टिकोन असेल, त्याची जी झापडं जी डोळ्यावर त्यांच्या आहेत ती जर दूर केली तर आपला महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होणार आहे. तुम्ही तसं करता, आम्हीही तसं करू शकतो. ह्या वाईट गोष्टी प्रूव्ह करून दाखवण्याच्या नाहीत, कारण स्त्रीच्या ज्या मर्यादा आहेत त्यातच तिचं एक सौंदर्य दडलेलं आहे. आणि इतर ठिकाणी आपण स्त्री जेव्हा पूजन करतात, सरस्वती, लक्ष्मी सगळ्या रीतीने पूजन आपलं होतं, तर ते आपण पूजनीय राहिलं पाहिजे. आपल्याला नको आहेत त्या पदव्या, परंतु आपण त्याला डाग लावता कामा नये, त्या प्रतिमेला डाग लावता कामा नये. आज जेव्हा IT हब मध्ये मी एकदा गेले होते, IT हबच्या बाहेर मधल्या सुट्टीत जेव्हा मुली बाहेर येऊन तोंडात सिगरेट फुकतात ते पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच महिलेने स्वातंत्र्य जे मिळवलंय त्याचा अर्थ स्वैराचार असाच घेतलाय की काय, अशी शंका मला आली. तर स्वैराचार असू नये, तर स्वातंत्र्य हे घेतलंच पाहिजे. तर असं मर्यादित स्वातंत्र्य असलेल्या कविता आज मी ऐकल्या आणि अतिशय सुंदर म्हणजे विचार करण्यासारख्या कविता ऐकल्या. आणि त्याचबरोबर सुंदर सुंदर कवितांचं म्हणजे वय सुद्धा आपण पाहिलं, ह्यामध्ये कुठेही अतिरेक दिसला नाही. अश्विनीताईंनी जे लिहिलं ते एक विनोद म्हणून लिहिला, परंतु तुम्ही असं करा असा त्यांनी संदेश दिला नाही. मनात जे येतं, आणि राग येतोच हो, कारण आपल्याला असा अनुभव आल्यानंतर चीड येणारच. चीड येणं ही गोष्ट वेगळी आणि ती व्यक्त करणं वेगळं, परंतु तशी क्रिया करणं हे बरोबर नाही. तर तर अश्विनीताईंनी असं सांगितलं नाही, फक्त मनात येतं एवढंच त्या बोलल्या. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की स्त्रीच्या भावना कशा उद्दीप्त होतात, परंतु त्याला ते कसं करा असं त्यांनी काय शेवटी सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, तर अशा ह्या सुंदर कवितांचं इथे आपल्या इथं समोर सादरीकरण झालं. आता सुनंदा ते पण येणार होत्या, त्यांचं काय झालं काय कल्पना आहे, त्यांचे अभिवचन आपल्याला ऐकायला मिळालं असतं. तर आपण आता आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच जणू काही आपला हा कार्यक्रम आता झालेला आहे. तर त्या अनुषंगाने महिला दिनाच्या निमित्तानं फक्त सांगावं एवढंच वाटतं मला. म्हणजे एकच वाक्य म्हणजे सांगायचं आहे की सृजनशीलतेचा वसा घेतलेली स्वतःच असलेली ही स्त्री, स्वतःचे नाव कुटुंबाशी कायम जपलेली जी महिला असते ती खरोखरच माझ्या दृष्टीने श्रेष्ठ असते. आणि मुलीला जन्म देऊन तिचं स्वागत करणारी स्त्री ही श्रेष्ठ आहे. तिलाही माझं मी नमन करते. कारण हा जो सृजनाचा वसा जो आपण आहे तो कायम आपण ठेवलेला आहे, आणि म्हणूनच आज जगात स्त्री ही पूजनीय आहे. बघा बरं, एखादा पुरुष म्हणतो का की मी प्रेग्नंट होतो म्हणून? शक्यच नाही ना, कारण देवाने ते आपल्याला स्त्रियांना दिला, आपला तो अलंकार
आहे, दागिना आहे, त्यावर आपल्याला गर्व पाहिजे आणि गर्व आहे. तर अशा जर स्त्रीला जर मुलगा हो मुलगी हो तिचं स्वागत करणं असेल तर खरंच तिला मी नमन करते. आणि शेवटी असं सांगावं वाटतं की स्त्रिया ह्या पूर्ण रूपेण स्वतंत्र झालेल्या आहेत विचारांनी आचारांनी, परंतु फक्त स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हा अर्थ घेऊ नये. त्या मर्यादेमध्ये आपल्या स्त्री स्वातंत्र्याच्या मर्यादेमध्ये खूप सौंदर्य आहे आणि ते आपलं जपलं पाहिजे. तर सरते शेवटी मला इथं अध्यक्ष म्हणून अचानक स्थानापन्न केलं. काल रात्री मी बघितल्यानंतर पाहिलं आणि असं वाटलं की आता आपण काय मोठं बोलणार आहोत तेवढं असं वाटतं. आता सर्व भगिनीने जे विचार मांडले तेच विचार माझ्याही डोक्यात असतात, वेगळं काही नसतं. कारण आपण सगळ्या एकाच साधारण पिढीतल्या अशा आहोत आपण. तर ते सगळे विचार माझ्याही डोक्यात असतात, वेगळं काही असं नाही. फक्त एक काही विचार मी माझ्या कवितेतून शेवटी उद्धृत करते. आपल्याला आवडतात का बघा. चालेल ना कविता वाचून दाखवते का? मी आजच केली आहे कविता. कवितेचं शीर्षक आहे हे पुरुषा. हे पुरुषा, मी स्त्री, माझा सृजनाचा वसा. तू साथ दे सृष्टी निर्माण करू. मी स्त्री, माझा सृजनाचा वसा. तू साथ दे सृष्टी निर्माण करू. माझ्याजवळ पंख सोनेरी, माझ्याजवळ पंख सोनेरी, ते न छाटता तू आकाश हो. माझ्याजवळ पंख सोनेरी, ते न छाटता तू आकाश हो. माझ्या विश्वासास पात्र होऊन, माझ्या विश्वासास पात्र होऊन माझ्या संघर्षाला तू साथ दे. माझ्या विश्वासास पात्र होऊन तू माझ्या संघर्षाला तू साथ दे. दोघांचा उत्पत्ती केंद्रबिंदू सारखाच, दोघांचा उत्पत्ती केंद्रबिंदू एकच. विचार आचार वेगळे जरी, विचार आचार वेगळे जरी, वेगवेगळ्या त्रिज्येतून सही, वेगवेगळ्या त्रिज्येतून सही जाऊ परिघापर्यंत. वेगवेगळ्या त्रिज्येतून सही जाऊ परिघापर्यंत. वर्तुळ हे पृथ्वीचं, वर्तुळ हे पृथ्वीचं समृद्ध होईल आपल्या नात्यानं. वर्तुळ हे पृथ्वीचं समृद्ध होईल आपल्या नात्यानं. स्वर्ग स्वर्ग तो कोणता, स्वर्ग स्वर्ग तो कोणता, पृथ्वीवरच आपण आणू, पृथ्वीवरच आपण आणू. फक्त दृष्टिकोन बदल तुझा. हे पुरुषा, फक्त दृष्टिकोन बदल तुझा. पुरुषी अहंकार विखारी नजर, पुरुषी अहंकार विखारी नजर, याला देऊन मूठ माती, याला देऊन मूठ माती. तिच्या देहाची विटंबना थांबवून, तिच्या देहाची विटंबना थांबवून सुरक्षित कर स्त्री जातीला, सुरक्षित कर स्त्री जातीला. स्त्री शक्तीला, स्त्री शक्तीला आदिमाता, काली, सरस्वती, लक्ष्मी या पदव्या तूच तर दिल्यास. स्त्री शक्तीला आदिमाता, काली, सरस्वती, लक्ष्मी या पदव्या तूच तर दिल्यास. हे बेगडी दान नकोच मला, हे बेगडी दान नकोच मला. फक्त स्त्री म्हणून स्वीकार मला, फक्त स्त्री म्हणून स्वीकार मला. तुझ्या जोडीनं उभी राहीन, तुझ्या जोडीनं उभी राहीन. वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व सारं अर्पण तुझ्यासाठी. माझं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व सारं अर्पण तुझ्यासाठी. शक्ती, भक्ती, युक्ती आणि प्रीतीचं नंदनवन फुलवू. शक्ती, भक्ती, युक्ती आणि प्रीतीचं नंदनवन फुलवू. दोघे सन्मानानं सहजीवन जगू, दोघे सन्मानानं सहजीवन जगू. जगता जगता आनंदानं, जगता जगता आनंदानं पैल तीर गाठू, पैल तीर गाठू, पैल तीर गाठू. धन्यवाद. तर आजचा कार्यक्रम फार सुंदर झालेला आहे.
आणि पंचकन्यांना मी पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते. मला इथं अध्यक्षपद आपण प्रदान केलं, त्यामध्ये मी किती योग्य रीतीनं खाली उतरले की नाही मला प्रश्न आहे, परंतु मी माझ्या दृष्टीने अध्यक्षपद भूषवायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांचे मी अत्यंत ऋणी आहे आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत जावो अशी मी शुभेच्छा व्यक्त करून मी माझं अध्यक्ष भाषण इथं संपवते. धन्यवाद. खूपच सुंदर असा अध्यक्ष भाषण केलेलं आहे. अश्विनी त्यांनी मला कल्पना दिली होती की त्या जास्ती काही बोलणार नाहीत आणि त्यांची एक कविता सादर करणार आहेत, पण त्या जे काही बोलल्या तो शब्दन शब्द आणि त्या कवितेतला सुद्धा शब्दन शब्द अगदी जर खरा झाला तर पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण होईल. स्त्री आणि पुरुष हे शेवटी स्वर्गात आहेत आणि तेच स्वर्ग इथं निर्माण करणार आहेत पृथ्वीवरती. त्यांनी पृथ्वीचं उदाहरण एक वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळाच्या त्रिज्या तर त्या कुठल्याही त्रिज्येतनं आपण गेलो तरी शेवटी वर्तुळाच्याच होते आणि वर्तुळ हे असं की ते पुन्हा फिरून त्याच केंद्रबिंदूवर येऊन थांबणार आहे. म्हणजे तुम्ही गोल फिरला तरी जिथून तुम्ही सुरुवात केली आहे तिथंच येऊन तुम्ही परत थांबणार आहात. आणि प्रत्येक आपण जे आहे हे वर्तुळ आता अश्विनी ताईंनी तयार केलेलं आहे आणि आपण साऱ्या त्याच्यातल्या त्रिज्या आहोत आणि त्या त्रिज्या एका वर्तुळामध्ये आपण गोळा झालेले आहोत आणि हे वर्तुळ आपल्याला साकारायचे पुन्हा. म्हणजे त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आपण सगळ्या त्रिज्येच्या रूपात त्यांच्या जवळ जाऊन पोहोचणार आहोत. आणि स्त्री आणि पुरुष हे जर का मर्यादेमध्ये वागले आणि जर का विश्वासाने वागले, एक विचाराने वागले तर स्वर्गात जायची गरजच नाहीये आणि तो स्वर्ग आपल्याला इथं पृथ्वीवरती निर्माण करता येऊ शकेल. हे अगदी त्यांनी आपल्या कवितेतनं सुंदररित्या मांडलेलं आहे. कविता अजून खूप मोठी व्हावी असं वाटत होतं, पण पहिलं तीरावर जाण्यासाठी त्यांनी शेवटी पहिलं तीर हा शब्द वापरला. तर आपण वर्तुळात राहून त्या पहिलं तीरावर पार नेण्यासाठी रेखाताई खूपच म्हणजे सुंदर असं वर्णन केलेलं आहे. खरंच अवर्णनीय म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि मला आता सूत्रसंचालन जमलं नाही जमलं, काही त्याच्यामध्ये कमी जास्त झालं असेल, कुणाच्या जर का काही बोलण्यामधून भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी आपल्या सर्वांच्या आवडत्या हसऱ्या साजिऱ्या गोजिऱ्या सौ अर्चनाताई नळगीरकर यांना करण्याची विनंती करते. नमस्ते, मी सौ अर्चना नळगीरकर. कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा भाग आभार प्रदर्शनाचा तर त्यावर येऊन ठेपलेला आहे. तर या कार्यक्रमासंबंधी एक दोन लाईन मी सांगते की संवादाचा हा पहिला भाग कार्यक्रम सर्वंकष सादरीकरण. संवादाचा हा पहिला भाग सर्वंकष सादरीकरण, कविता अभिवाचन कथाकथन साहित्यिक सखीचं कारण. कविता अभिवाचन कथाकथन साहित्यिक सखीचं कारण. हा ऑनलाईन किंवा आभासी जग हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय छान झालेला आहे आणि सर्व सखींनी अतिशय सुंदर अशा कविता सादर केलेल्या आहेत. यातून असं स्पष्ट दिसतंय की यत्र नार्यास्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. हा जो भाग आहे तो जिथं स्त्रीचा सन्मान होतो तिथं देवता वास करतात असं आपण या संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. आणि या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद रेखाताईंनी भूषवलं आणि या कार्यक्रमाला 4 चांद लागले. त्यांनी एकच लाईन म्हणजे त्या पूर्ण त्यांच्या जे भाषण झालं, त्यांनी जे प्रबोधन केलं त्याच्यामध्ये सगळं सुंदर होतं. त्यातली एक लाईन मी तुम्हाला वाचून दाखवते की स्त्रीच्या मर्यादामध्ये सौंदर्य लपलेलं आहे. ज्या मर्यादा आहेत त्या एका लाईन मध्ये त्या पूर्ण त्यांच्या जे भाषण आहे किंवा त्यांचं जे वक्तृत्व आहे त्याची जी सार आहे त्या एका लाईन मध्येच आपण सांगू शकतो. अतिशय सुंदर वक्तृत्व त्यांचं साहित्यिक सखीच्या वतीने आयोजक म्हणून मी आभार मानते. आणि अर्चनाताई पंढरीकर अतिशय सुंदर असं
सूत्रसंचालन. चला एक एक आपल्या सखींच्या जे काय म्हणते त्याला रत्न आहेत त्याचे एक एक पैलू आपल्याला दिसायला लागलेत. एक एक सखी आता बाहेर पडायला लागली. कुणी सूत्रसंचालन, कुणी कथाकथन, कुणी अभिवाचन, कुणी कविता. तर अर्चनाताईंचं सूत्रसंचालन अतिशय सुंदर झालं. प्रत्येक कवितेची त्यांनी व्यवस्थित दाद दिलेली, प्रत्येक कवितेला त्यांनी मनमुराद दाद देऊन त्यांनी कौतुक केलेलं आहे प्रत्येक कवयित्रीचं. तर अतिशय छान असं सूत्रसंचलन. पुढच्या कार्यक्रमासाठी नक्की वाट बघायला हरकत नाही आपल्या सूत्रसंचलनाची. तर त्यांचंही मनपूर्वक आभार मानते. आणि दुसरी गोष्ट, आपल्या कार्यक्रमामध्ये मंजूताई कोरवेकर, हेमलता ताई, सुधा ताई, अश्विनी निवर्गी ताई, मी स्वतः अर्चना, काजारे ताई, सुहासिनी सुरशेटवार, सारिका ताई, त्याच्यानंतर नीताताई काही आल्या नाहीत. आणि चिंकी ताईचं जे इतर सवन होतं ते अतिशय सुंदर होतं. मृदुलाताईंचं जे नेहमीप्रमाणे अभिवाचन ते तर अतिशय बहारदार झालेलं आहे. आणि हा कार्यक्रम शॉर्ट बट स्वीट, छोटा झाला म्हणजे कुणाला कंटाळा येईल असा झालेला नाही आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे. आणि असेच कार्यक्रम आता वरचेवर होत राहतील अशी अपेक्षा करते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर. आता आपण गप्पा मारायला मोकळ्या झालेलो आहोत. इतर गप्पा आपण मारू शकतो. म्यूट काढा आता सगळ्यांनी, अनम्यूट व्हा. एका वेळेस एकच चहा पाठवून द्या. हो चहा पाठवूया. सगळ्यांची ओळख झाली ऑनलाईन.